लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। केंद्र सरकारने संमत मोटर वाहन कायदा त्वरित रद्द करण्यासाठी आंदोलन। पुसद येथे ऑल इंडिया चालक मालक संघटनेचे चक्काजाम आंदोलन। बातमी आहे पुसद यवतमाळ मधून। पुसद येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ऑल इंडिया वाहन चालक मालक संघाच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले होते। चारही दिशेला जाणारी वाहतूक थांबली असल्याने सर्वत्र चारचाकी ट्रक व वाहने थांबली होती। त्यामुळे एक तारांबळ उडाल्याने या ठिकाणी एकच गर्दी उसळली होती। केंद्र सरकारने केलेल्या वाहन चालक विरोधातील कायद्याला विरोध म्हणून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी चक्काजाम आंदोलन करून आज दिनांक 2 डिसेंबर 2023 रोजी उपविभागीय अधिकारी पुसद यांना निवेदन देण्यात आले आहे। केंद्रीय गृहमंत्री यांनी डिसेंबर 2023 रोजी अपघाती वाहन चालकांच्या संदर्भात संसदेमध्ये जो कायदा पारित केला आहे, अपघाती वाहन चालकांना 7 लाख रुपये दंड व 10 वर्षाची सजा कारावास तात्काळ रद्द करण्यात यावा। कोणत्याही प्रकारचा अपघात झाला आणि वाहन चालकांची चूक नसतानाही अपघात झाला, गाडीचे ब्रेक फेल झाले, विविध कारणामुळे वाहन चालकांची म्हणजेच वाहन चालक यांची चूक नसताना सुद्धा दुसऱ्याच्या चुकीने येऊन अपघात झाला किंवा एखादा नागरिक मृत्यू झाला, त्यामध्ये चालक यांची काही चूक नसल्यास अपघाती चालक यास अशा गंभीर स्वरूपाची शिक्षा एक प्रकारचा त्याच्यावर अन्याय होणार आहे। चूक नसताना सुद्धा चालक यांनाच दोषी ठरवले जाते आणि म्हणून असे कठोर कायदे करून वाहन चालक यांच्यावर एक प्रकारचा अन्याय होत आहे। म्हणूनच पुढील काळात देशामध्ये चालक यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होईल। संमत झालेला कायदा त्वरित रद्द करण्यात यावा, याकरिता पुसद उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत भारत सरकार यांना निवेदन देण्यात आले आहे। दिलेल्या निवेदनावर कार्यवाही करण्यात यावी असेही निवेदनात नमूद केले आहे। यावेळी निवेदनावर यवतमाळ जिल्हा अध्यक्ष अब्रार खान, अहमद खान, पुसद तालुका अध्यक्ष दिलीप कास्ते, राजू घाडगे, अजहर अली, कौसर अली, मोहम्मद रिजवान, अजमल खान, फैजल खान, गणेश कुरुडे, गणेश वानखेडे इत्यादींच्या निवेदनावर सह्या आहेत। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ।